तर सध्याची आझाद मैदानावरची ही दृश्य आपण बघतोय। सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या होत्या। तिसरा दिवस या आंदोलनाचा, मात्र त्यांना घेराव घालण्यात आला। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे नेते। आव्हाड साहेब, आपण एक आताची जी दृश्य पाहतो आहोत, आझाद मैदानावरती या सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्यात आलेली आहे। त्यांची एक मागणी सध्या समोर येते की सर्वपक्षीयांची बैठक घ्यावी आणि यामधून तोडगा काढायचा प्रयत्न करावा। हॅलो, आवाजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, असं आहे की माणुसकीच्या नात्याने हो, बोला। एवढं मोठं आंदोलन पेटलेलं असताना एक त्यांचा नेता उपोषणाला बसलाय, त्यांना भेट देणं हे माणुसकीचं दर्शन आहे। आपले वैचारिक काही मतभेद असू शकतात, आपल्या 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 भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण एखादं आंदोलन त्या टोक्याच्या ह्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असलेल्या किंवा स्वतःला लोकसभेमध्ये एस्टॅब्लिश केलेल्या नेत्या सुप्रियाताई जर जाऊन भेटल्या असतील, त्याच्यात मला वाटतं चुकीचं काहीच नाही आहे। काय चुकीचं आहे? आणि त्यांना घेराव घातला तो तो त्या आंदोलकांचा अधिकार आहे त्यांच्यावरती। त्या सुप्रिया सुळे तर आहेतच, पण त्या शरद पवारांच्या कन्या देखील आहेत। आणि महाराष्ट्राच्या एकंदर राजकारणामध्ये शरद पवारांचं योगदान अमान्य करून चालणारच नाही। आजही बीजेपीला स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी त्यांच्याच नावाचा काय उदो करावा लागतो। जे स्वतःच्या चुका झाकायच्या आहेत तर त्यांना शरद पवारांचं पांघरून ओढावं लागतं। ही तर वाईट अवस्था आहे यांची। हो, मात्र आवाडजी, आपण ही जी दृश्य बघतोय ना, तर तिथे घेराव घातला ही एक गोष्ट, पण दुसरीकडे आंदोलकांनी त्यांना प्रश्न सुद्धा विचारले की इतक्या वर्षांमध्ये पवारांनी नेमकं काय केलंय, असं त्यांनी म्हटलंय। पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली। ते ठीक आहे ना, या घोषणा होणार। आंदोलकांनी केलेली कुठलीही घोषणा ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघायची असते। ते नाराज आहेत, ते रागावलेले आहेत, त्यांचा राग अनावर होतोय। या सरकारने त्यांचे केलेले हाल, त्यांना अन्न पाणी वस्त्र सगळ्यापासून वंचित ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चिडलेले आहेत। चिडलेला माणूस हा घोषणा कर देतो, रागवतो, ओरडतो, प्रगल्भ नेतृत्व हे सहन करण्याची ताकद ठेवतो। नेतृत्व कशाला म्हणतात? नेतृत्व त्यालाच म्हणतात की आपल्यावरती चिडलेल्या जनतेवरती प्रेमाचा हात फिरवणं, यालाच नेता म्हणतात। मात्र म्हणजे काय होतंय की वेगवेगळ्या पक्षांचे नेते इथे जाऊन भेटतायत, मनोज जरांगेंची चौकशी करतायत किंवा आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्याकडे बघितलं जातंय। पण जसं जरांगेंची मागणी आहे की ओबीसी मधून कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळावं, यावरती स्पष्टपणे नेमकी भूमिका काय आहे राष्ट्रवादीची? आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे की लोकसभेमध्ये हे जितेंद्र आव्हाड यांचा संपर्क आपल्यासोबत